भव्य दिव्य ही रात्रकालीन स्पर्धा आजच्या रात्रीमधला चौथा सामना एका बाजूला पाहायला मिळतो आहे JNB आणि दुसऱ्या बाजूला चॅलेंजर 11 संघ. टॉस जिंकला आहे चॅलेंजर संघाने. प्रथम फलंदाजीचा निर्णय. सहा षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. 2 गोलंदाजांना 2-2 षटक आणि 1-1 षटक असेल. 2 गोलंदाजांना. चॅलेंजर 11 संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय. सलामीची जोडी. अकोला टेनिस क्रिकेट जगतातील 2 आक्रमक सलामीचे फलंदाज दीपक शुक्ला आणि दुसऱ्या बाजूला करण कावळे पाहायला मिळतील. पंचांकडनं इशारा येतो आहे सामना सुरू करण्याचा. गोलंदाजी मार्कवरती मयूर पाहायला मिळतील. पहिला चेंडू या सामन्याचा. दीपक पहिला चेंडू दीपक शुक्ला यांच्यासाठी बॅकफुटला जात कट केलंय. एक धाव येते आहे. एका धावेने या डावाची सुरुवात. 6 षटकांची ही लढत. पहिल्या चेंडूवर एक धाव येताना पाहायला मिळते आहे दीपक शुक्ला यांच्या बॅट मधून. दुसऱ्या आत्ता नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला करण कावडे अकोल्याचे हे खेळाडू. ओहो खूप चांगला ड्राईव्ह. चेंडू चालला आहे डीप कव्हरला. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल 2 धावा येतील या चेंडूवर. पहिल्या चेंडूवरती खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळतं आहे करण कावळेच्या बॅट मधून. 2 धावा. धावसंख्या 3. यावेळी पूल केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येते आहे या चेंडूवर. चांगला फटका होता करण कावळे यांच्या बॅट मधून. हाफ ट्रॅकर चेंडू अतिरिक्त उसळी त्याला पूल केलंय. एकच धाव येते आहे. 4 धावा. 3 चेंडू झाले असतील या षटकामधले. टॉस जिंकून चॅलेंजर 11 संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज आणि दीपक शुक्ला यांच्या रूपाने पहिला धक्का लागतो आहे तो म्हणजे चॅलेंजर 11 संघाला.
दीपक शुक्ला बाद झाले आहेत आणि नवीन फलंदाज ऋषभ येताना पाहायला मिळतील मैदानाच्या आत. मागच्या सामन्याचे सामनावीर ऋषभ. 4 धावा 1 गडी बाद. चॅलेंजर 11 संघ पहिला चेंडू बीमर आहे. नो बॉलचा इशारा आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा देऊन जातोय. एकूण 3 धावा, धावसंख्या 7. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा. ऋषभ 2 धावेने खातं उघडतो आहे. आपलं वैयक्तिक 7 धावा संघाची पाहायला मिळते. 4 चेंडू झाले असतील या षटकामधले. अजूनही जर बघितलं तर 4 चेंडू झाले असतील. 2 चेंडू येणं बाकी. सात धावा 1 गडी बाद. 4 चेंडू झाले असतील पहिल्या षटकामधले. चॅलेंजर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. मयूर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. हो, पुन्हा एक वेळ चांगला चेंडू मयूर यांचा. फ्री हिट चेंडू, खूप चांगला टप्पा आणि 1 धाव येते आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 8 धावा 1 गडी बाद. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामधला. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज करण पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम अकोला. करण कावळे बिग हिट करण्याचा प्रयत्न. एका धावेची संधी बनली आहे आणि 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. बाईकच्या स्वरूपात ही धाव असेल आणि एका धावेने षटक समाप्त होताना पाहायला मिळेल. 9 धावा 1 गडी बाद. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. चॅलेंजर 11 संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज मंगेश बारके येताना पाहायला मिळतील. डावखोऱ्या हाताने फिरकी गोलंदाजी करण्यासाठी ओळखल्या जातात. मंगेश बारके. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. निर्धाव येताना पाहायला मिळतोय. खाली राहिला हा चेंडू. सबमरीन बॉल. करण कावळे यांच्या बॅटवरती आला नाही हा चेंडू. निर्धाव पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू निर्धाव. 9 धावा. पुन्हा एक वेळ बिग हिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही. बॅटची कडा जरूर लागताना पाहायला मिळाली. 1 धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या एका धावेने 10 धावा. चॅलेंजर 11 संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल जे अँड बी संघासमोर. हो, यावेळी ऋषभ बॅटवरती चेंडू नाही आणि हा चेंडू जर बघितला तर लेग स्टंपला मिस करतोय. वाईड असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या 11. 11 विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद. 11 धावा. पुन्हा एक वेळ खूप लाजवाब चेंडू. मंगेश बारके यांचा उत्तरच नव्हतं या चेंडूचं. ऋषभ यांच्याकडे अतिशय खोलवर टप्प्यात चेंडू. यॉर्कर लेंथ. खूप चांगला टप्पा पाहायला मिळाला.
यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव येताना पाहायला मिळेल. या ठिकाणी 12 धावा, एक गडी बाद, 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. समोर टाकला चेंडू, खूप चांगली गोलंदाजी करता आहेत आज मंगेश बारके. अनुभव आहे, फिरकी आहे, स्पिन गोलंदाजी करू शकतात आणि काय गोलंदाजी आज करता आहेत. फिरकीच्या जाळ्यावर नाचवता आहेत फलंदाजांना. शेवटचा चेंडू होतोय ओव्हर नंबर 2. पुन्हा एक वेळ समोर टाकला चेंडू, प्रॉपर टायमिंग नाही. एक धाव, आता ओव्हर थ्रो झालाय. एका धावेवर समाधानी होतील फलंदाज. धावसंख्या 2 षटक समाप्त, 13 धावा, एक गडी बाद. चॅलेंजर 11 संघ मंचावरती या ठिकाणी राजभाऊ सुंदरकर, सन्माननीय राजभाऊ सुंदरकर यांचा सन्मान केला जातो आहे. छोटूभाऊ खंडारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. श्रमसाफल्य अभियंता क्रीडा समितीचे नेहमीच प्रशंसक, समर्थक आणि छोटूभाऊ यांचे मार्गदर्शक सन्माननीय राजभाऊ सुंदरकर यांचा मंचावरती सन्मान केला जातोय. यावेळी हा पंप पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एक वेळ या ठिकाणी जर बघितलं तर धक्का क्रमांक दुसरा लागतो आहे. करण कावळे बॅक टू द पवेलियन. चॅलेंजर 11 संघाच्या अडचणीमध्ये होते आहे वाढ. गरज आहे, धावा बनवाव्याच लागतील. चौदा धावा, 3 गडी बाद, 3 षटक समाप्त, 4.67 ची सरासरी आहे. धावा बनवाव्या लागतील मंगेश बारके गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, फटका चांगला आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मंगेश यांच्याकडनं पाहायला मिळालं. लाजवाब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते आहेत मंगेश. खूप चांगली गोलंदाजी करता आहेत आणि क्षेत्ररक्षणही तितकंच चांगलं. यावेळी आउटसाइड द ऑफ टर्म, खूप चांगली गोलंदाजी होते आहे मंगेश यांच्याकडून. जर बघितलं तर धावांवरती अंकुश लावला आहे. चॅलेंजर 11 संघाचे खेळाडू चाचपडता आहे J&B संघासमोर. यावेळी फुलटो असा डीप स्क्वेअर लेगला पुन्हा एक वेळ एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 15 धावा, 3 गडी बाद. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आता अजय बांगर. यांच्याकडून आशा आणि अपेक्षा आहे संघाला, त्यांच्या पाठीराख्यांना. बघूया किती धावा बनवतील आता अजय बांगर. पुन्हा एक वेळ खूप चांगला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, वाईडिच लॉंग ऑफला एक धाव. एकाच धावेवर समाधानी होतील फलंदाज. धावसंख्या 16. षटक क्रमांक 4 चालू. 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू बाकी असतील या षटकामधले. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत दादू. त्यांच्या बॅट मधून धावा येत नाही आहेत. याही वेळी विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एक वेळ एका धावेची संधी आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 17 धावा, लेग बाईच्या स्वरूपात ही धाव असेल. 3.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक चेंडू चौथ्या षटकामधला बाकी असेल. मंगेश काय गोलंदाजी करता आहेत या चेंडूने जर बघितलं तर अक्षरशः फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडलंय. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू निर्धाव आलाय. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या
17 धावा, 3 गडी बाद, 4 षटक समाप्त. चॅलेंजर 11 संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना. सतरा धावा, 3 गडी बाद, 4 षटक समाप्त. स्ट्रायकिंग एंडला दादू. यावेळी फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येते आहे त्या ठिकाणाहून. एकाच धावेवर समाधानी होतील आता फलंदाज. धाव संख्या 18. स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळतील अजय बांगर. गोलंदाजी मार्कवरती अक्षय पाहायला मिळत आहेत. धावा बनवाव्या लागतील या ठिकाणाहून. सन्मानजनक धावा तरी उभाराव्या लागतील. किमान 50चा आकडा तरी गाठावा लागेल लढायचं असेल या सामन्यामध्ये. तर त्यासाठी प्रयत्न. अजय बांगर यांचा फटका फसलाय. लॉंग ऑफला झेल या ठिकाणी सुटला आहे. एकच धाव येताना पाहायला मिळाली. धाव संख्या 19 धावा, 3 गडी बाद. प्रयत्न तर चालू आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करता आहेत परंतु यश मिळत नाही आहे. आयुष्य नेहमी असंच सांगत जातं. अनेक वेळा आपण प्रयत्न करतो, यश मिळत नाही, परंतु खचून जायचं नसतं. यावेळी खूप चांगला चेंडू आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. धाव संख्या 21, 21 रन. 9 चेंडू अजूनही बाकी असतील या डावामधले आणि या 9 चेंडू मध्ये किमान तुम्हाला 20 धावा बनवाव्या लागतील या ठिकाणून. जर बघितलं तर 20 धावा आल्या तर सन्मानजनक धाव संख्या असेल या सामन्यामध्ये. नो बॉलचा इशारा येतो आहे पंचांकडनं. नो बॉल आणि समोरचा चेंडू असेल आता फ्री हिट. समोर टाकला चेंडू, फ्री हिट. चेंडू बॅट वरती आला नाही. स्पेअर लेगला 1 धाव. ताकदीने फटके मारण्याचा प्रयत्न करता आहेत दादू परंतु बॅट वरती चेंडू येत नाही आहे. 23 धावा, 23. 8 चेंडू बाकी असतील या डावामधले अजूनही जर बघितलं तर. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ डाऊन द लेग. हाई चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धाव संख्या 24, 24 रन. पुन्हा एक वेळ लॉंग ऑफला खूप चांगला फटका परंतु चेंडू प्ले झोन मध्ये आहे. धावा पळून काढाव्या लागतील फलंदाजांना. 2 धावा येतील या चेंडूवर. धाव संख्या 2 ने पुढे सरसावते आहे. 26, 26. फटका चांगला होता अजय बांगर यांच्या बॅट मधून. पुन्हा एक वेळ हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव या चेंडूवर. धाव संख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 27, 27. 3 गडी बाद. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतो आहे. 27 धावा, 3 गडी बाद, 5 षटक समाप्त. या डावामधले 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडू मध्ये जे काय करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे चॅलेंजर 11 संघाच्या फलंदाजांना. पहिला चेंडू पनिश केलंय. लाजवाब फटका. अजय बांगर यांचा शो मैदानाच्या आतमध्ये. चेंडू चालला डीप कव्हरला. दैदिप्यमान षटकार.
33 धावा स्वागत केला आहे षटकाराने या षटकामध्ये गोलंदाजाचं अजय बांगर 33 धावा 3 गडी बाद या स्पर्धेमधला डीप कव्हरच्या वरतून पहिला षटकार आहे या स्पर्धेमध्ये डीप कव्हरला कुठल्याही फलंदाजाने षटकार लगावला नाही तो षटकार अजय बांगरच्या बॅट मधून पाहायला मिळाला या षटकारून त्याची क्षमता आपल्याला ओळखल्या जाऊ शकते पुन्हा एक वेळ त्याच दिशेने त्यापेक्षा चांगला अजय बांगरच्या बॅट मधून दुसरा घणाघाती प्रहार षटकार त्याची क्षमता आपल्याला ओळखल्या जाऊ शकते पुन्हा एक वेळ त्याच दिशेने त्यापेक्षा डीप कव्हरच्या वरतून सीमारेषेच्या पलीकडे मिस्टर हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो सांगतोय की आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिल्या आपल्या उपस्थितीची दखल घेतल्या जात नाही ती दखल घ्यायला भाग पाडतोय धावसंख्या 39 बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन षटकारांनी आता दबावामध्ये पाहायला मिळतोय जे अँड बी संघ क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतो आहे आता ओहो यावेळी तर लॉंग ऑनला चेंडू बिग हिट सीमारेच्या पलीकडे अजय बांगरच्या बॅट मधून हॅट्रिक षटकार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या फलंदाजी काय फलंदाजी करतोय तो मैदानाच्या आत पहिला फलंदाज आहे त्याने क्षणामध्ये बदल होतो आहे आता ओहो यावेळी तर लॉंग ऑनला चेंडू बिग हिट कार धावसंख्या 45 धावा 45 रन हॅट्रिक षटकार याही वेळी फ्लोअर फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगला एक धाव दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आता आणि आता धावबाच्या स्वरूपात जरूर धक्का लागेल परंतु ही चांगली गोष्ट आहे की अजय बांगर स्ट्रायकिंग एंडला असेल समय सूचकता बघा या खेळाडूंची माहिती होतं अजय बांगर यांच्या बॅटवरती बॉल येत आहेत स्ट्राईक सोडली नाही दादू वानकडे यांनी ही चांगल्या खेळाडूसाठी आपल्या संघातील खेळाडूसाठी समर्पण आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये संघाचे कॅप्टन प्रथमेश बोके धावसंख्या 46 आता सन्मानजनक धावसंख्येकडे चालला आहे चॅलेंजर 11 संघ अजय बांगर याच्यावर अजूनही नजरा असतील प्रेक्षकांच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतो डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक यावेळी लॉंग ऑफ रिझन मध्ये काय फटका मारलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू प्ले झोन मध्ये असेल लाजवाब फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये अजय बांगर दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्नही केला नाही कारण स्ट्रायकिंग एंडला पुन्हा अजय बांगर असेल अजय बांगर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक यावेळी पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यात चेंडू डीप मिड विकेटला रिस्ट ऑफ द ब्लिक अजय बांगरच्या बॅट मधून येतोय या षटकामधला चौथा षटकार आणि प्रेक्षक या फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर नक्की करायला हवा काय फलंदाजी केली आज मैदानाच्या आतमध्ये अजय बांगर या खेळाडूने धावसंख्या पोहोचते आहे 6 षटक समाप्त 54 धावा 54 रन आणि जिंकण्यासाठी आता 55 धावांची गरज जे अँड बी संघाला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक यावेळी पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यात चेंडू डीप मिड विकेटला रिस्ट ऑफ द ब्लिक डीप मिड विकेटला चेंडू पाठवलाय धावसंख्या 54 आणि आता 55 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे जे अँड बी संघासमोर
चला JNB संघ एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. चोपन्न धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना चॅलेंजर 11 संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचला आहे. शेवटच्या षटकामध्ये 27 धावा वसूल केल्या. फलंदाज अजय बांगरने वैयक्तिक त्याच्या बॅटमधून 32 धावा येताना पाहायला मिळाल्या. आणि आता राहुल स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम अकोला वैभव. पहिला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेत होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला वैभवकडनं. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा याही खेळाडूंनी गाजवल्या आहेत. अकोल्यातील अनेक नामवंत स्पर्धा असो किंवा मग बुलढाणा जिल्ह्यातील स्पर्धा असो, या खेळाडूंनी अक्षरशः गाजवल्या आहेत आपल्या गोलंदाजीने. पहिला चेंडू निर्धावालाय. यावेळी फ्लिक केलाय. फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. त्या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय. हा चौकार. सन्माननीय राजभाऊ सुंदरकर या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करू. एक अतिशय लाखमोलाची स्पर्धा आपण पाहत आहात. यावेळी आप ट्रॅकर चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. निर्धावाला हा चेंडू. धावसंख्या 4 वर थांबलेली. ओ पडल्यानंतर बाहेर निघतो आहे चेंडू. लाजवाब डिलिव्हरी. पडल्यानंतर बाहेर निघाला आणि वळण घेताना पाहायला मिळाला. यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. नॅचरल आउटस्विंग आहे याच्याकडे. चेंडू पडल्यानंतर सातत्याने बाहेर काढण्याची क्षमता आहे. धावसंख्या 4. अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकामधले. चौकार आलाय, परंतु तदनंतर जे 3 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाले. याही वेळी पुल पॉवरफुल. आणि हा येतो आहे या षटकामधला षटकार. धावसंख्या 10 धावा. याही वेळी पुल पॉवरफुल. आखूड टप्प्यात चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला आणि षटकार येताना पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती असतील आता. याही वेळी हा पंपुलस ऋषभ कडनं एक चांगला झेल आणि या ठिकाणी राहुल यांची पारी समाप्त होईल. चांगला झेल ऋषभ कडनं आणि पहिला धक्का लागतो आहे मैदानाच्या आतमध्ये JNB संघाला. याही वेळी हा पंपुलस ऋषभ कडनं एक चांगला झेल आणि एक गडी बाद 10 धावा, एक षटक समाप्त. JNB संघ. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. हार्दिक वाणी, शिवम येत आहेत गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 घेऊन.
30 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याकरता टीम JB संघाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मंगेश बारके पाहायला मिळतील. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी, 1 बाउन्सचा इशारा येतो आहे पंचांकडनं. हाफ ट्रॅकर चेंडू अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. निर्धाव येतो आहे हा चेंडू. यावेळी फ्लिक केलाय, फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलाय. एकच धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या एका धावेने पुढे सरसावेल. 11 धावा, 11. 28 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. हो, लाजवाब चेंडू हार्दिक वाणीकडनं पाहायला मिळतो आहे. खाली राहिला चेंडू, सबमरीन बॉल. चांगली गोलंदाजी करतो आहे हार्दिक मैदानाच्या आतमध्ये. एक युवा गोलंदाज आहे. 11 धावा, 1 गडी बाद. दुसरं षटक चालू आहे. 3 चेंडू झाले असतील या षटकामधले. यावेळी बॅकफुटला जात पुल केलाय. ऋषभ येतो आहे चेंडूच्या खाली. ऋषभचे सुरक्षित हात आणि आता JB संघाला दुसरा धक्का लागलाय. नवीन फलंदाज मयूर येत आहे. तर स्ट्रायकिंग एंडला मंगेश बारके पाहायला मिळतील. शिवम वाणी यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे. चांगली गोलंदाजी तो आजच्या दिवसामध्ये करताना पाहायला मिळाला. ओ, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक वेळ बॅटवरती चेंडू आला नाही. चांगली गोलंदाजी करतो आहे हार्दिक. धावसंख्या अजूनही थांबलेली 11. या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे हार्दिकने. ही या ओव्हरची खासियत आहे. एकच गडी बाद झाला या षटकामध्ये, परंतु एकच धाव त्याने खर्च केली. धावांवरती अंकुश लावणं हे महत्वाचं टार्गेट असेल चॅलेंजर संघाचं, परंतु JB संघाकडे धावा येण्याची गरज आहे. ओहो, यावेळी बॅकफुटला जात हा पाम पूल डीप स्क्वेअर लेगला अजय बांगर उपस्थित. एक धाव येते आहे त्या ठिकाणाहून. एका धावेने षटक समाप्त होईल आणि धावसंख्या आहे आता 12 धावा. 2 गडी बाद, 2 षटक समाप्त. JB संघ मैदानाच्या आतमध्ये. वैभव येत आहेत वैयक्तिक दुसरं षटक घेऊन संघासाठी तिसरं. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. खूप चांगला चेंडू. लेन चांगली होती, लाईनही चांगली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला सोडत जातोय हा चेंडू. धावसंख्या 12 वर थांबलेली. पुन्हा एक वेळ खूप चांगला चेंडू. चुकी झाली आहे प्रवीण यांच्याकडनं आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू. 2 धावा. धावसंख्या 14. पहिल्या 5 षटकामध्ये 27 धावा होत्या. चॅलेंजर 11 संघाच्या शेवटच्या षटकामध्ये अजय बांगरने 27 धावा कुठल्या आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येवर पोहोचवला आहे. 22 चेंडू मध्ये 41 धावांची गरज. पुन्हा एक वेळ एक वेगवान चेंडू. यष्टीरक्षकाकडनं चुकी आणि धावबादची संधी आहे आणि गडी बाद होताना पाहायला मिळतो आहे तिसरा. आता आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारतो आहे JB संघ. तिसरा गडी बाद, 14 धावा.
धावसंख्या 14 वर थांबलेली 3 गडी बाद JNB संघ अडचणीमध्ये आहे आणि अशाच प्रकारे अडचणीमध्ये होता पहिल्या डावामध्ये चॅलेंजर संघ आणि शेवटच्या षटकामध्ये काय धावा वसूल केल्या होत्या तसंच काही होऊ शकतं या डावामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे खरं तर प्रयत्न करणारे कधी हारत नाहीत आणि हारणारे कधी प्रयत्न सोडत नाहीत या ठिकाणी जेल झालाय राखीब कडनं पूर्ण आणि चौथा झटका लागतो आहे JNB संघाला चौथा झटका लागतो आहे 14 धावा 4 गडी बाद वैभव स्वतःला सिद्ध करतो आहे लक्षात ठेवा गती आणि वाढ हे जिवंत प्रणाचं उदाहरण आहे मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत आहेत स्वतःचा विकास करत आहेत संघाचे चॅलेंजर 11 संघाचे खेळाडू कारण संघाला विजय महत्वाचा आहे पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे चांगली गोलंदाजी करतो आहे वैभव हाही चेंडू आता निर्धावाला आणि षटक समाप्त होत आहे याही षटकामध्ये जर बघितल्या तर 3च धावा खर्च केल्या वैभवने धावसंख्या 14 4 गडी बाद 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 18 चेंडू मध्ये गरज आहे 41 धावांची JNB संघाला श्रम साफल्य अभियंता क्रीडा विकास समिती आणि श्री क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा या स्पर्धेची आजची चौथी रात्र आणि मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमधला चौथा सामना चौथ्या सामन्याचा दुसरा डाव आणि आव्हानाचा पाठलाग करतो आहे 55 धावांचं आव्हान ते म्हणजे JNB संघाला तितकी चांगली सुरुवात नाही झाली 14 धावा 4 गडी बाद शिवम येत आहेत गोलंदाजी मार्कवरती हार्दिक वाणी पहिला चेंडू ऑफ साइड फटका चांगला होता बॅकफुटला जात पंच केलंय डीप कव्हरला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव येते आहे या चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 15 धावा 4 गडी बाद ओ याही वेळी आखू टप्प्यात चेंडू हुक केलंय चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने ह्या 2 धावा असतील 19 धावा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता आहेत मंगेश बारके परंतु धावा येण्याची गरज आहे मोठे फटके येण्याची गरज आहे 16 चेंडू 38 धावांची गरज बॅकफुटला जात हा पांपुल लॉंगॉनला टीमचे कॅप्टन प्रथमेश बोके उपस्थित एकच धाव येईल या चेंडूवर धावसंख्या 18 धावा पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात कट केला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एका धावेचा प्रयत्न आणि आता ओव्हर थ्रो झालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि आता धावबादच्या स्वरूपात मंगेश बारके आउट होताना पाहायला मिळतील 5वा धक्का लागतोय JNB संघाला पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात कट केलाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एका धावेचा प्रयत्न आणि आता ओव्हर थ्रो झालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि आता धावबादच्या स्वरूपात यावेळी बॅकफुटला जाग एक दैदिप्यमान फटका आणि या चेंडूवर मिळत आहेत आता 4 धावा चौकार 13 चेंडू 32 धावांची गरज
मागच्या डावामध्ये जे पाहिलं होतं ते घडेल का पुन्हा एकदा बघण्यासारखं असेल. 13 चेंडू 32 धावांची गरज. हार्दिक वर झाला आहे हल्ला. तेवीस धावा 5 गडी बाद. गरज आहे अजूनही 13 चेंडू मध्ये 32 धावांची. अजय बांगरने जे केलं होतं ते करण्याची गरज आहे या डावामध्ये. JNB संघाच्या फलंदाजाला पण कोण करेल ते काम. धाडसी काम आहे आणि धाडस करणाऱ्याच लोकांना सलाम करते ही दुनिया. हो याही वेळी बघितलं तर बिग हिट करण्या प्रयत्न. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. त्या धावा महत्वपूर्ण आहेत. ह्या धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा येत आहेत आता संघासाठी. 4 षटक समाप्त. 25 धावा 5 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 5 गडी बाद. 12 चेंडू मध्ये गरज आहे 30 धावांची. पंचवीस धावा 5 गडी बाद. 12 चेंडू 30 धावांची गरज. प्रवीण येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बॅकफुटला जात कट केलंय. त्या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण हार्दिक वाणीकडनं पाहायला मिळालं. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवताना ते पाहायला मिळत आहेत. एकच धाव येते आहे या चेंडूवर. एका धावेने या षटकाची सुरुवात. 11 चेंडू 29 धावांची गरज. 26 धावा 26 रन. हा सामना आता जवळ जवळ आलाय. 15.82च्या सरासरीने धावा करण्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये JNB संघाला. हो यावेळी अतिरिक्त उसळी आणि हा वाईड असेल चेंडू. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 27-27. 11 चेंडू 28 धावांची गरज. अजूनही जर बघितलं तर जान हलक में है. हो पुन्हा एक वेळ विकेट कीपर कडनं चुकी आणि लेग 2 धावा डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळत आहेत. दहा चेंडू 26 धावांची गरज आहे. आता विकेट कीपर चेंज केल्या गेलेत. आता दादू पाहायला मिळतील यष्टीरक्षण करताना. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. अतिरिक्त उसळी होती. एकच धाव येते आहे या चेंडूवर. 22च्या स्वरूपात ही धाव असेल. धाव संख्या 30 धावा. 30 धावा 5 गडी बाद. 9 चेंडू 25 धावांची गरज आहे. पुन्हा एक वेळ सामन्याचं समीकरण चांगलं तापताना पाहायला मिळतंय. आता हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धाव संख्या 31. 9 चेंडू 24 धावांची गरज. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्यावर भर देता आहेत प्रवीण. हो यावेळी वेगाने चेंडू जाताना पाहायला मिळाला. बॅट येण्याच्या अगोदर चेंडू शरीराचा वेध घेत आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळेल. धाव संख्या 32.
8 चेंडू 23 धावांची गरज. प्रवीण गोलंदाजी मार्गवरती आहेत आणि दबाव त्यांच्यावरही असेल आता. पुन्हा एक वेळ आउटसाइड द ऑफ टर्म, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन. ह्या धावा वाचणं गरजेच्या आहेत. आता पुन्हा दबावामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 22 धावांची गरज. पुन्हा एक वेळ हा चेंडू वाईड आहे. आता पुन्हा एक वेळ एक्स्ट्रा रन. धावसंख्या 34. 8 चेंडू 21 धावांची गरज. आता 2 चेंडू या षटकार जर आले तर हा सामना पलटू शकतो. पुन्हा एक वेळ वाईट चेंडू. पुन्हा एक वेळ एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आहे. 35. 8 चेंडू 20 धावांची गरज. या षटकामध्ये आतापर्यंत 5 वाईड येताना पाहायला मिळाले. यावेळी समोर टाकला चेंडू, प्रॉपर टायमिंग नाही झालं. 1 धाव येते आहे. आता टप्पा सापडला आहे प्रवीण यांना. एकच धाव. 36 धावा. 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवर चौकार षटकार आला तर नक्की JNB संघ या सामन्यामध्ये जिवंत असेल. यावेळी मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्या आहेत. JNB संघाला हा 6वा झटका लागतोय. सहा चेंडू 19 धावांची गरज मैदानाच्या आत. 6 चेंडू 9 धावा. राखी बेत आहेत शेवटचं षटक घेऊन. पहिला चेंडू वेगवान होता. आउटसाइड द ऑफ टर्म. निर्धाव पाहायला मिळतो आहे. चांगल्या चेंडूने या षटकाची सुरुवात केली आहे राखीब यांनी. 5 चेंडू 19 धावांची गरज मैदानाच्या आत. आता फुलटॉस. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत करण कावळे, त्यांच्याकडनं झेल सुटलाय. या क्षणी हे झेल सुटणे महागडे ठरू शकतात संघासाठी. एक सोपा झेल सुटताना पाहायला मिळाला. 4 चेंडू 18 धावांची गरज. धाव संख्या 37. हो, यावेळी हा वाईट चेंडू असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. चार चेंडू 17 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता धावाची संधी होती आणि 1 धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या 39. अजूनही 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 धावा. या चेंडूवर चौकार षटकार आला तर नक्कीच सामना अजून जिवंत आहे. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि हाही चेंडू निर्धाव. आता 2 चेंडू 16 धावांची गरज आणि या सामन्याचं पारडं झुकताना पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आता चॅलेंजर 11 संघाकडे. आखूड टप्प्यात चेंडू वाईड. अजून सामना संपला नाही. 2 चेंडू 15.
बॅकफुटला कट केलंय आणि अजय बांगरचे सुरक्षित हात. 7वा धक्का लागतो आहे JNB संघाला. आणि याच बरोबर जर बघितलं तर विजय संपादन करतो आहे चॅलेंजर 11 संघ. एका ठिकाणी वाटलं की हा संघ सहजरित्या पराजित होईल, परंतु अजय बांगर मैदानाच्या आत आला आणि अजय बांगरने धावा कुठल्या आणि या सामन्याचा सामनावीर सुद्धा अजय बांगर आहे, ज्याने लाजवाब अशी 32 धावांची इनिंग आपल्या समोर पेश केली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम अकोला, अजय बांगर. सन्माननीय राजेभाऊ सुंदरकर यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार अजय बांगर यांना देण्यात येईल. वरुण पुरोहित, राजेभाऊ सुंदरकर यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार देण्यात येतो आहे अजय बांगर यांना. चॅलेंजर 11 संघ खूप चांगला विजय त्यांनी संपादन केलाय. एके ठिकाणी 5 षटक समाप्त 27 धावा आणि तदनंतर अजय बांगरने विध्वंस केला मैदानाच्या आत आणि त्या विध्वंस खेळीच्या बळावर अजय बांगर या सामन्याचे सामनावीर घोषित केले जात आहेत. मंचावर अजय बांगर यांचा सामनावीराचा पुरस्कार सन्माननीय राजेभाऊ सुंदरकर यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत अजय बांगर मान्यवरांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी